नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 2 ते 2 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर, झटपट आणि भन्नाट अशी रांगोळी आपण काढणार आहोत. रांगोळीकडे पाहणारे लोक पाहतच राहतील की किती सुंदर रांगोळी ही काढलेली आहे. चला तर मग आपण चौकोन आखून घेऊयात, थोडीशी डार्क लाईन काढून घेऊयात. त्याच्यानंतर आपण या रेघा काढणार आहोत. समांतर अशा, पण मोठी छोटी 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 अशी लहान होईपर्यंत आपण रेघ काढणार आहोत. 1 ही सगळ्यात मोठी रेघ काढलेली आहे. त्यानंतर 2 ही सगळ्यात लहान, ही 3, ही 4, ही 5, ही 6 आणि ही 7. अशा आपण 7 रेघा या प्रत्येकच साईडला अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. चला तर मग रांगोळी काढून कंप्लीट करूयात आपण. दिसायलाही खूप सुरेख आणि काढायलाही खूप इझी. 2, 3, हे 4, हे 5, हे 6 आणि हे 7. चला तर मग आता आपण तिसऱ्या बाजूलाही अशाच प्रकारे रेघा या काढून घेणार आहोत. 1, ही 2, 3, 4, 5, 6 आणि ही 7. चला तर आपण अशाच प्रकारे आता लास्टच्या रेघेसमोर सुद्धा आपण अशाच रेघा या काढून घेणार आहोत. 1, ही 2, हे 3, ही 4, ही 5, ही 6 आणि ही 7. चला तर आपण या रांगोळीची आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती काढून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण पुढची स्टेप काढूयात. पहिला आपण या रेघा ज्या आहेत पुढच्या रेघेपर्यंत अशा सरळ एकसारख्या असं सर्वच बाजूने आपण काढून घेणार आहोत. पाहता किती सुरेख आणि सुंदर दिसणार आहे. खूपच छोटीशी रांगोळी आहे ही. तुम्ही छोट्या प्रमाणातही काढू शकता. चला तर आता दुसऱ्या घरातही आपण अशीच रांगोळी काढून घेत आहोत. अशाच या रेघा काढून घ्यायच्या आहेत. खूप कमी जागेत मावेल इतकी सोपी आणि साधी रांगोळी ही आहे. आपण ही देवघरासमोर काढू शकतो, अंगणात काढू शकतो किंवा दारासमोरही काढू शकतो. खूपच सुरेख आणि सुंदर ही रांगोळी दिसते. आपण त्या चौकोनामध्ये सुद्धा रंग भरणार आहोत नंतर. खूपच सुरेख असा रंग, तुम्हाला जो आवडीचा रंग आहे तो तुम्ही भरू शकता. चला तर अशा पद्धतीने आपले हे चौकोन काढून कंप्लीट होत आहेत. तर लास्टची बाजू कंप्लीट करायची बाकी आहे. चला तर अशा पद्धतीने आपण तीही बाजू कंप्लीट करून घेत आहोत. दारासमोर रोज रोज काढून रांगोळी कंटाळा आली असेल तर ही रांगोळी खूपच सुरेख वाटणार आहे काढण्यासाठी. त्याला चक्री काढूयात आणि बाजूच्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण त्याला जॉईंट करून घेणार आहोत. चला तर मग अशा पद्धतीने आपण ही रांगोळी कंप्लीट करणार आहोत. आता त्या चक्रीला प्रत्येक बाजू या जोडून रेघ काढून त्याला जोडणार आहोत. चला तर कशा पद्धतीने जोडते ते पहा तुम्ही. आधी आपण व्यवस्थित चक्रीला आकार देऊन घेतोय बोटाच्या साहाय्याने. चला तर मग आता आपण जोडून घेऊयात त्या रेघा.
चला तर आपण अशाच पद्धतीने या रेघा प्रत्येकच चक्रीला या जोडून घेणार आहोत. आपल्याला प्रत्येकच बाजूला अशा पद्धतीने ही रांगोळी काढून घ्यायची आहे. चला तर मग आपण दुसऱ्या साईडच्या दोन्ही बाजूंना काढून घ्यायची आहे. आता एक बाहेर अशी गोलाकार रेष काढलेली आहे, त्याला आपण त्या राहिलेल्या रेघा पुढच्या ह्या जॉईंट करतोय आणि एक सुंदर अशी डिझाईन तयार करतोय. पहा तर किती सुरेख आणि सुंदर डिझाईन तयार होती आपली. 2 हे 3 4 5 ही 6 आणि ही 7वी रेघ. पहा आता किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे. त्याच्या पुढे जी स्टेप आहे ती आपण पांढरे टिपके जे देऊन घेऊयात आणि मधल्या साईडला बोटाच्या साह्याने ओढून फुलाची डिझाईन तयार करूयात. ही डिझाईन खूप सुरेख दिसते बरं का. हळुवारपणे आतल्या साईडला खूपच सुरेख आलेली आहे. तर आपण आता दुसऱ्या 2 बाजूंना राहिलेली रांगोळी ही कंप्लीट करून घेत आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण या रेघा जोडून घेऊयात. पहा तर किती सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी दिसत आहे. पाहणाऱ्यांचे मन अगदी प्रसन्न होतील इतकी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी दारात वगैरे काढल्यानंतर दिसणार आहे. मुळातच आपण दारात रांगोळी काढणं हे शुभ मानतो, म्हणूनच आपण काढतो. त्यात रांगोळी आणखी सुरेख काढली आणखी शुभ मानली जाते. चला तर आता लास्ट घर आपला हा कंप्लीट करतोय. अशा पद्धतीने काढून आपण चला तर आता आतमध्ये मी केशरी रंग भरून घेते. तुम्ही लाल भरू शकता, गुलाबी भरू शकता, तुम्हाला हवा तो रंग तुम्ही भरू शकता. पण जो की आपल्या घरामध्ये आपण शुभ मानतो तो रंग आपण भरला तर जास्त चांगला वाटतो. चला तर अशा पद्धतीने हा केशरी रंग देऊन आता कंप्लीट होत आहे. राहिलेल्या फुलांची डिझाईन ही आपण कंप्लीट करणार आहोत. टिपके देऊन 3 साईडला उरलेली आहे तर तीही आपण काढून घेतोय. चला तर आता हा केशरी रंग देऊन झालेला आहे. मध्ये आपण पांढरा टिपका देतोय. त्याच्या आधी आपण आता फुलाची डिझाईन काढूयात. आपण हे 7-7 टिपके हे देऊन घेणार आहोत आणि मधल्या साईडला व्यवस्थित असे जोडून घेणार आहोत. चला तर अशा प्रकारे आपण खूप सुंदर अशी रांगोळी काढून कंप्लीट करत आहोत. आणि रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद.
एकदा तरी जरूर काढा ही रांगोळी तुमच्या दारामध्ये, खूपच छान वाटेल. दारासमोर, अंगणामध्ये किंवा देवघरासमोर. आणि रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन रांगोळीच्या व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहायला भेटतील. चला तर आता लास्टचं फूल आपलं कंप्लीट होत आहे. ते आपली पूर्ण ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. खूपच सुरेख आणि सुंदर दिसते. मी तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू पण दाखवते की ही रांगोळी एक्झॅक्टली कशी दिसेल. धन्यवाद. and thank you so much for watching this video. पहा असा ओव्हरव्ह्यू दिसतो त्याचा लुक. खूपच सुरेख आणि सुंदर.